हराशन चैल भाऊ काम आपलं हो नाही ते बा 100% आपल्या गोष्टी ऐकलेच त्यानं हो ते पण ते खाजोडी आला ना तिंका ते हो पाय म्हणलं काय म्हणते आले खाजोडी साहेब होतेच म्हणलं ते बारदाना जमा करून राहिलो होतो हे आता आले तर म्हणे काय कुठं आहे साहेब कुठं आहे म्हणून थोडंसं 2 शब्द बोललो बा गोष्टी करू राहिलेत नाही का ऐकलं तुमच्या गोष्टी आता काय आहेत हो मला फेटवता का तुम्ही थांबा आता अरे म्हणलं ते बारदाने जमा करा निरा गोष्टीचा मांडव नसते हो दा पाहूनच राहिलो ना तुमच्याकडे तेच तर म्हणलं काय करून राहिले तुम्ही जागजागी 10-20 मध्ये पडून आहे आपली जाऊ दे जा लवकर फटकं या ना कधी बाबूजी या इकडे काय बसली तिकडे इकडे खात्री साहेब तेच म्हणलं हो कुठं आहे तेच पाहायला आलतो म्हणलं कुठं गेले हो ना हराशी बहुतेक आता सुरू झाली वाटते ना नाही आले वाटते काही पेपर लोक अरे काय तुम्ही बा निरा मागं नको हिंडू एखाद्या लहान लेकरासारखे मी का पाहून जातो का तुम्हाला वाटूनच राहायला वाटते मी पैतो म्हणून नाही अरे मी नाही पैत बाबा मागच्या वेळेस माझ्या सासरे बस तब्येत नव्हती बरोबर म्हणून जायला लागलं मला ते असं म्हणजे काही काय प्रसंग घडून माणसावर असते का सांगता येते का उद्या व्हिडिओ नाही आला काऊन नाही आला आता कालच सांगा लागत होतं म्हणजे तुम्ही काल आता मनात काही झालं तर काय करून पुढचा माणूस असं असते ते काही सांगता येत नसते उद्याचं आपण भविष्य नाही सांगू शकत ना असं आहे ते म्हणून म्हणतो कसं झालं तुम्ही काळजी करू नका तुमचा माल घेतल्याशिवाय राहणार नाही 30-47+ लोडच घेऊ नका तुम्ही आज बिंदास राहा बिलकुल असे एकदम एखाद्या राजबिंड्यासारखी नाही तसं काहीच नाही हो तेवढं काय आम्ही का पागा लावायचं समजते ना आम्हाला कोणाच्या तब्येतीचं आहे ते समजते ना बरं मग आता पाहिजे मग आज जमन ना आपला ताल समजा मागची पुढची कसं निघालच ना मग तुम्ही पुरी मागची पुढची कसर काढणार आज मी हो काय CID लावता मामा मागले का तुम्ही ते CIDचे काम काढतो तुमचे काढतो फक्त जरासं मला आता दिमाग काम घेऊ द्या फक्त मला एक फोन लावू द्या घरी आता हो ना ते तर आहेच म्हणा तुम्हाला मग सांगितलं ना मी चला येऊ का मी आता मग ठीक आहे थोडंसं मला कसं आपलं डिक्कीत निघायचं ते माय फाईल राहील हो ते घेऊन ये तुम्ही आलोच मी 2 मिनिटं चला तिकडे जा लागेल फोन लावून द्या लागेल बरोबर आणा ना हो पण मी काय म्हणतो आपला गंजाचा नंबर काही लागत म्हणलं किती वाजता तरी यावेळेस म्हणजे गर्दी नाही म्हणून म्हणलं झालं तर आपला 3 वाजताच्या अंदरच लागते आपला हो जर आता ब्रेकच्या आधी जर झाला तर मग फार चांगलं नाही झालं तर मग आपण नंतर 3 नंतर समजा हो ठीक आहे मग आता काही वांधा नाही पण आज होऊन जाईल तुमचं मोकळं 4 वाजता तुमची कळलं तिकडे चला येऊ का मग मी हो ठीक आहे चला या लवकर तिकडे हराशीकडे आलोच मी त्या डिक्कीतून माझी फाईल घेऊन वाटते नाही का हो जगण्यात मागासाठी बापा त्याच्या हो काही सुसू देते पण पोट्टे असते हो पण नाही तरी म्हणलं मुशिरा म्हणजे का 3 वाजता ध्यान ठेवावं लागते पण याच्यावर नाही का हो हे काही सांगता येत नाही अजून डबल आहे काही कारण सांगा चुकता आहे ऐन वक्तात बिमारी पडा चुकता आहे आहेत ना पुट्टे आहेत ना 2 पुट्टे घरी आहे त्याच्यावर लक्ष ठेवून नाही तर काय करते हो चित्या त्या गाडीपाशीच उभा आहे हो बरोबर आहे फिल्डिंग लावेला आहे याचे काही चालत नाही असता आला हो याले हराशीवरच थांब नाही पाय तू आता पोट्टे आहेच म्हणा टाईटमध्ये पण तरी ही लेखाचा नालायक लेखा झालं झुंगारा काही दिन सांगताच येत नाही याचं जेवायला जायचं मिशन 3 वाजता जायचं आल्या का अजून एक घरात जाऊन झोपून राहायचा गेलो बा मी तिकडे जालन्याला हो जालना पाठच आहे त्याचं म्हणून म्हणलं कसं हो पोट्टे अजून टाईटचं सांगा लागेल बरोबर सतर्क राहा नाही का चाल मग आता तिकडे हो चाल तिकडे जाऊन एखादा झाबरूने फोनही लावून देऊ ओके गेले वाटते नाही का हो हाय पण मागत आहेत ते दोन्ही बुडी त्याला वाटते जाते का पैती नाही का हो मोठं लुक करून राहिली द्यायची जाऊ दे आता एक फोन लावा लागेल घरी सतर्क करून द्या लागेल घरचीले नाही तर बस ते 2 CID वाले माणसं पुरं खोलपिटिंग करायची होय माहिती काढायची विचारून हो तिकडे नाही सासरा बिमार नाही बोलता काही विषय काढून घ्यायचे होय हो आता पटकन फोन लावून देतो मोकळा विषय करून टाकतो ना मग करतो याचा गेम मागा माया भिंत काय करायला फोन लावणे मुश्किल झालं नाही का हो नाही याचे काम काढतो CIDचा माणूस आहे नाही समजलं ना आता उलचं घापूर मला शिकवते का म्हणलं ती खाजोडीले हो थांब तू हे काम काढणार मी पुरी CID लंबीच करतो आता डबल नावच नका काढू CIDचं अरे इकडे बाबू इकडे रे इकडे म्हणलं काय सापड नाही करते बाबा हो बिलकुल हो काही अडचण असलीच फोन करायचं खाजोडे साहेब जिंदाबाद जे लागेल ते मदत करतो मी तुम्हाला काही हरकत नाही हो ठीक आहे ठेवा मग हे भाऊ म्हणलं काय कुठे हिंडून राहिला म्हणलं काय सापडच नाही का बाबा अजून हो तिकडे का गंजापाशी जाय ना बाबू कोणी इकडे तिकडे 10-20 किलोले झोडपा दिन तर बसा लागेल मग तेच पाहून राहिला बाबा दिसूनच नाही राहिला माये मग काय ते दलालापासून पैसे घेतले कुकडे गेले काय मला म्हणे आलोच म्हणे मी हो याचा पत्ता नाही तेच पाहून राहिलो मी तसं हो का बरं थांबतो आता कोणत्या वर्गात कोणत्या म्हणलं इथं शाळा शिकत असतं का कसं काय म्हणलं कुठे इथं मला पाहिल्यासारखं वाटतं तुले मी ते मानवड साहेबांची तिथं नव्हतं का तिथं होतं ना मी शिकायले ते खोली करू तर ते आता गाव अपडाऊन करतो मी आता म्हणजे कसं आज सुट्टी काढली मी त्याच्यानं सोयाबीन त्यानं थांब तू आता हो तू मास्तर कोणता आहे त्याला बरोबर आता फोनच लावतो नाही का हो इच्छे सगळे ओळखीचे आपले बरं कोणते सर आहे तुला काय म्हणजे कोण आहे म्हणलं शिक्षक कोण आहे म्हणलं तसे ते 2-3 आहे म्हणा पण आमचे क्लास टीचर सिंगमारे सर आहे सिंगमारे बाबा शिंगमारे जवळचा माणूस आहे आपला हो ना ते नाही त्यांना व्याजानं पैसा नाही आपल्यापासून काही अडचण आली तर शिंगमारे अरे बाबा चांगला आहे माणूस मग ते असं हो का काय म्हणते बरं आहे त्याचं अरे बाबा काय ते चांगले लय खराब काम आहे आमचं ट्युशनच लावा म्हणते निरा पण त्यात आमचा बजेट नव्हता म्हणून ते लावलं नाही आता लय तंग करून लावला आम्हाला थांब तू अजून तंग करायला लागते फोन करून नाही का हो याला चांगली पट्टी दे म्हणतो जगन काय अळणाव काय म्हणते अळणाव जगन देवलाल टोयगोटे तसं म्हणजे शिवलालचा पुतणे हट्टे बहुतेक नाही का म्हणजे शिवलाल भाऊ तू कोण समजा म्हणजे पुतणे किती आहे का शिवलाल मोठे भाऊ आहेत ना मोठे भाऊ आहेत ते बरं एकाच खानदानीतले आहेत ना गुंत येणार असेल ना जवळपास बरोबर आहे मग मागच आहेत ना हे टोयगोटे थांबा तुम्ही आता बरं ठीक आहे काही हरकत नाही चल येतो मग मी आता हो का इथं ताल बसत नाही तिकडेच फोन लावा लागते आता बरं येतो मग पाय पाहतोय बाबा कुठं आहे काय दा हो ठीक आहे मग गाडीचे माणूस CIDचा चष्मा घालू का बरोबर गाडीवर ध्यान ठेवून आपल्या नाही का कुठं जातो कुठं नाही जात असं बरोबर का बाबांचं पोट्ट सोयीचे ते सोयीचे अरे काय चेतन काय इकडे कुकडे कुकडे म्हणलं इकडे काही नाही बाबाला भेटायला आलतो
फोन केला मी येतो म्हणे बाबा काय 500 रुपये पाहिजे होते म्हणून आलेला इथं. पाय 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 किती चला खायते नाही बरं वा मानलं का नाही का हो रामपूरवाले अक्षदा वाटतं माझ्या डोक्यावर तुम्ही नाही का हो थांबा थांबा तुम्ही असं 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 आहे का ते हो ना तेच म्हणलं जरा ओळखीचं नाही वाटलं चष्मा गिस्मा घालून हे कोट गिट कुठून आणले म्हणलं तुम्ही जॅकेट कुठून आणले तुम्ही आता ते एक पुट्ट रामपूरचं दिसलं देवलालचं त्यानं आणलं कुठून आणले कुठून म्हणलं हे कुठं भेटले का जी? काय ते आता ते आले होते गावात ते आपण घेतले ते 300 आले म्हणे सगळ्यांनाच घेतले मग आता जाऊ द्या घ्या बघा एकाने घेतले सगळेच घेते हिरसे लोक आहे आमच्या गावात. हो का चला आता याला इथून रवाना करावं लागेल फोन लावा लागेल बरोबर नाही का हो अरे चेतन एक काम कर बरं तू ते आपलं इथं बाजूने एक दुकान आहे स्टेशनरी एक पेन घेऊन ये बरं हो पेनच नाही लागत आता बा डायरी लिहा तर काय नाही लिहा पेन पडला आता या गडबडीत जाय बरं घेऊन ये बरं लवकर घेऊन ये लवकर जा. आणि पैसे घेते का म्हणा नाही का हाय म्हणा तसं जगणे लक्ष ठेवूनच आहे. बरं बरं ठीक आहे ना आणतोच मी आलोच. त्याला गेलं वाटते नाही का हो गेलं आता हे काही 5 मिनिटं येत नाही का हो इकडे आता हे पहिले बारकं पुट्टा आलं का पाला पहिले आता ते तिकडे वाटते नाही का हो जाऊ द्या हो मला वाटते आता बरोबर हिशोब पाहून फोन लावा लागेल हो चला आता पटकन आता डिक्की उघडा लागेल त्याच्या अंदर तोंड घालून बोल लागेल. कबीरलाल जगन बात कर रहा अभी कंदील आबाजी से मिलने के बाद अपने वो जो खादड़ साहब है वो चेतन के पास गए हैं वो उसकी गाड़ी के पास खड़े हैं उनसे बातचीत चल रही है. अभी उन्होंने उनको कुछ तो भी बोला है और वहाँ से चेतन निकल चुका है. अभी तक इतना ही है आगे आगे क्या होता है बताते जाएंगे कबीरलाल जगन. हॅलो हॅलो कधी लाभूची पूर राहिलं म्हणलं हो झाबरू हो बाकी राजा मस्त दिमाग लावला पण हो ना तेच म्हणलं आता मला समजलं असं आहे म्हणून थोडं म्हणून फोन लावला होता हो फक्त म्हणलं एक सांगत होतं बा. आताच लक्ष्मणरावचा फोन येऊन गेला ना त्याला माहीत झाला तर यायला कसं माहीत झालं आता कोण सांगून राहिलं म्हणा. अरे पण मी म्हणतो तुम्हाला सांगितलंच कोण हे शेडी मागाय नसून तसा कोण होई दे काय आता जाऊ दे आता आपलेच माणसं आपण हो ना कोणी नाही दुसरं कोणी नाही हो कशाला सांगितलं बोले आपलं भानूही सांगे हो झुमऱ्या नाही सांगितलं दोघा ठिकाणी सांगितलं मला. केलं वाटते झुंबर भाऊ नाही का हो केलं पेरणच केलं वाटते ఇంకా काशाला सांगितलं वाटते लक्ष्मणरावले कोण सांगितलं काय असं हो का बरं कोण काशीनाथ नाही हे आपलं झुंबर भाऊ सांगितलं आहे ना. तसं ते मला झुंबरनं पहिले सांगितलं मग नंतर तिकडे गेल्यावर काशीनाथली माहीत पडलेलं होतं हो मी म्हणलं त्याला मुकेला म्हणलं हो तर बाकी काही नाही म्हणा असं बाकी कोणाला नाही माहीत हो तरी म्हणलं हो खादोळे जरासा म्हणजे 3 वाजता चालते बरं काही ना काही हो तर तू जरा सतर्क ठेव लोक आपले माणसं सतर्क आहे सगळे आपापल्या पोझिशनवर आहेत ते बरोबर. आताच लाराचा फोन आला होता चांगली कंडिशन आहे माहिती घेऊन राहिले थोडी ते हो काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. आणि आता चेतनची तिथं म्हणजे काहीतरी त्याची वार्तालाप झाली म्हणते आता खादोळेन ते तिथून पुढची माहिती भेटतेच मला काय होते तर. असं हो का बरोबर आहे हो राजा आमच्यापेक्षा तुला माहिती आहे नाही का हो बरं ठीक आहे ना चला मग येतो मग आम्ही आता काही असलं अडचण तर पाहिजे फक्त 3 वाजता फक्त सतर्क आहे 1:30 ते 3चा टाईम आहे ना तेवढ्यातच ते काय करा ते करा ना तेवढं लय लक्ष ठेवा लागते. बिलकुल हाऊस ना मी तयारीत आहे कुठेच जाऊ देत नाही त्याले काही वांधा नाही. हो ठेवा आता फोन आणि बाकी कोणालाच सांगू नका आता याच्यापेक्षा आता अजून काही वाढू नका जास्त. हो ठीक आहे ठेवतो. मॅडम आता हे झालं म्हटलं झाडाचं तोडताड करणं तर बगीच्याचं मग तिकडलं आता समजा काही आळे गिळे हे ते करून देऊ का मग तिकडचे मग फुलाचे ते डांगा गिंगा काटकूट करणं हे ते मेहंदी गिंदी ते तर करावंच लागेल ना. हो ते करायचं हे आता नेऊन टाका लवकर. बरं मी तुम्हाला कसं चाय वगैरे देते हो बराच वेळ झाला काम चालू आहे तुमचं हो 1 कप चहा करते मग. काही नाही करू मॅडम हो बस आता फक्त लक्ष ठेवा फक्त एक विचारतो म्हणतो पण नाही मॅडम म्हणलं तुमचे बाबा जे आहे हो तुमचे आई बाबा कुठचे आहे ते समजा जालन्याचे आहे म्हणते हो कंदील आबाई सांगे बा त्याची तब्येत न देऊन बरोबर म्हणून थोडंसं लक्षात आहे. आमचा मित्र आहे तिथं BSc अग्रीला होता सोबत त्याच्या घरी कार्यक्रम आहे बहिणीच लग्न तर म्हणलं जात होतं आम्हाला हो किती तिकीट लागेल समजा इथून आपल्या इथून समजा. आता आम्हाला काय माहिती आता एसटीचं आम्ही कसं आमच्या गाडीने जातो हो त्यामुळे आम्हाला काय असं बसचं काय भाडं आहे मला माहित नाही. हो ते बरोबर आहे नाही का आता तुम्ही 4 व्हीलरनं जाता मग ती एसटी तिकीट काय माहित हो पण तरी नाही म्हणलं मग कोणत्या कॉलनीत राहते तुमचे बाबा समजा हो हे यायचं कसं गोकुळ कॉलनीत राहते ते तेवढ्या जवळपास आहे का त्याचे घर. आता हे काय लागतं चौकशा करून राहिले बाबा यायला काय करायला लागतं माझ्या बाबाच्या घरचं. अरे बाबा म्हणलं तिथे जाऊ नका तुम्ही ना करा हो कामधंदे काही काढू नका त्याच्या मागं हो करा तुम्ही तुमची कामं करा घे बरं ते हो इथे हे पालापाचोळा उचल तिकडे नेऊन टाकते हो जाय तिकडे कोणाच्या एखादा रिकामा प्लॉट असेल तिथे नेऊन टाक. आता थोडीशी माहिती मिळाली समजा नाही का हो बरोबर धोकं काढू आता नाही म्हणलं भूषण घेऊन जाय ते घेऊन जाय. बरोबर कुठे टाकायचं आहे सगळं कुठे टाकायचं कुठं. इथे रिकामा प्लॉट आहे आपल्या घराच्या बाजूनं मानवडे साहेब नाही का तिथे एक रिकामा प्लॉट आहे त्यात टाकून द्यायचं आपल्या घराभोवती कशाला आहे तिथे ते कचरा करून तो. पण मॅडम मी काय म्हणतो याच्या त्याच्या प्लॉटात टाकल्यापेक्षा हो मस्त खड्डा करायचा त्यातनी असं ओला कचरा कोरडा कचरा अलग अलग टाकून द्यायचा निंबाचा पालापाचोळा सकाळी झाडतो आपण तर खतही तयार होते तुमच्या गार्डनला कामी येते. इतका वेळ आहे का आमच्याकडे आम्हाला वेळ नाही तेवढा तू फक्त तुझं काम कर घे भाऊ ते उचल लवकर चल मोकळं कर. व्यवस्थित नाही म्हटलं इथे तिथे सांडवत नको नेऊ दे पद्धतशीर ने लवकर. हे काय म्हणतात यांचा फोन आता कशासाठी आला काय सांगा. हॅलो बोला ना काय म्हणत होते. मी काय म्हणतो ते कामं करणारे ते सकाळी ते 2 पोरं आले होते का शिवला टोयगोटे ते एक आपलं कोण होतं ते सनसनीचं ते कुठं आहे सध्या.
आणि एक जण गेला आता फांद्या घेऊन बाहेर टाकायला आणि एक जण आतमध्ये गार्डन मध्ये काम करत आहे. मी इथं आहे. अच्छा समोरच्या एरियात आहे का? अच्छा बरं. तुम्ही काय म्हणतो कोण नाही ना आसपास? थोडंसं लक्ष दे. सतर्क राहायची आवश्यकता आहे म्हटलं. पूर्ण गेम करायसाठी आलेला आहे म्हटलं आपला ते. CIDचे माणसं आहेत ते दोघं. पूर्ण न्यूज काढतील तेव्हापासून काही बरोबर आहे बा. सतर्क राहायचो. बोलता तुम्ही म्हणजे शेडीची माणसं म्हणजे गावठी शेडी का ते रामपूरची? बरोबर. इथं म्हणले त्यानं 2-3 माणसानं घेरलेला आहे. पूर्ण लक्ष ठेवून आहे मावर. आणि घरची गोष्ट कोणती सांगू नको. सासरे बाबाची नाही, काही नाही, काहीच नाही. आलं लक्षात. हो तरी तर म्हटलं हे कशाला माहिती विचारतात. माझ्या बाबाची माहिती विचारत होते. जालन्याला जायचं आहे, ढमकाय कुठं राहतात, काय करतात. पाहिजे म्हटलं सांगशील नाही तर अजिबात सांगू नको काही. आणि विशेष म्हणजे मी आता काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे. यायचा CIDचा गेम करायचा आहे आणि या कंदिल्याचा गेम करायचा आहे. तर तू काय कर आता जिनिंगमध्ये जातो म्हणून सांग त्यांना. आणि इकडे काय कर अर्ध्या घंट्यानं परत येऊन त्याच्यावर चांगला चोरीचा आरोप घे. एखादी कोणते सोन्याचं भांडं त्याची सायकल आहे ना बाहेर त्याच्या शीटमध्ये लपून ठेव. आणि त्यांना म्हणा तुम्ही तुमचं बगीच्यातलं काम करा, मी 10 मिनिटात येते. आणि तिकून आल्यावर पूर्ण भो करून टाक, मला फोन कर. तोपर्यंत मी इकडेच थांबतो, जेवायला काही येत नाही. बरोबर यायला विश्वासात घेतो. तुझा फोन आला की तिकडे चालला येतो. अच्छा म्हणजे यांच्यावर चोरीचा आरोप घ्यायचा आहे, यांना अटकायचं आहे नाही का? बस तसं करायचं आहे त्या. आपला गेम करत का ते? पुरे रामपूरवाले बिलकुल असे आयरी जाणतो आता. ते देवदास सनसन्या, ते शिवलाल टोयगोटेचा पोट्टा आहे ना ते. त्याला इथं घरी नाक घासायला नाही बोलायला मला म्हणतो आता. कंदिल्याचं तर बरं मी इकडे येऊन जातो. चोरी झाली बा मा घरी, मी काही तिथं मार्केटात थांबत नाही. जाय तिकडे. म्हणजे दोघांचे गेम करायचे नाही का? तुम्ही इकडे येऊन जासाल, इकडे याच्यावर चोरीचा आरोप आणि पुढे काय करायचं ते करायचं मग. बस आता फक्त तू जे जसं सांगितलं तसं कर. यांना म्हणा मी 10 मिनिटात येते म्हणा परत. तोपर्यंत तुमचं काम चालू द्या म्हणा. बरोबर एखादी सोन्याची पोत त्याच्या शीटमध्ये लपून ठेवून दे. बाहेर सायकल उभी आहे त्याची. बरोबर करते ना आता. CID आहेत की नाही? लक्ष ठेवायला आले का? बरं थांबा म्हणा आता तुम्ही. आता पुरं रामपूरच फिटला आता. ठीक आहे. आणला पेन? बरं झालं आता. कसं टेन्शन नाही. पेन पाहिजेच ना किशाले. नोट करावं लागते ना कोणाचा माल किती हे ते. आपल्या जवळ पाहिजेच ना. कोणाला पेन मागता? इतका मोठा आपण माणूस आणि आपल्यावर पेन नाही. चाल येऊ का मग मी आता? बाकी काय 300 रुपये द्यायला लागो मग ते. बाबाला 300 देऊ का मग? तसं राहू द्या ना, सध्याची काही गडबड नाही. मी हाव ना इथंच आहो. जरासं मला काम आहे. कॉलेजमधून येतो मी. जरासं मला बोनाफाईड आणायचं आहे. बरं ठीक आहे. मी येतो. मी थोड्या वेळाने येतो मग नंतर. बोनाफाईड आणते ती नाही का? बरं ठीक आहे. अण्णा बोनाफाईड आण काही यार. ठीक आहे येऊ का मी आता? आता बस झालं. आता हराशी सुरू होऊन राहिली. निघतो आता. बोला लागेल ना. ते कधी लावायची काही. चला येऊ का मग मी? ठीक आहे. बोला आगे बोला. खादोड साहेब बोला. 50 60 37 बोला चॅन्डक सर बोला 70 80 80 लगा 37 बोला आगे बोलो. बोला खादोड साहेब 38 बाजूम रे 38 म्हणते राजा. पायदा मला कधीला बजिले बरं कधी ना म्हणजे फायदा मला बा 38 मध्ये बा. आपल्यासाठी नाही ना हे. आपला विषय वेगळा आहे आता. मग पुरी CID मागाय सगळं बिलकुल वातावरण टाईट आहे ना आपलं. मग खादोडे थांबणंच आहे ना. त्याला आता एवढा बोलून बसल्यावर आता थोडी काही मागणार आहे. त्याच्या बापाला घ्यायला लागते 47 ना. पाहिजे तू आता पाहत राहील फक्त. 39 खादोडे मी करो फायनल करो. नाही ना बोला ना कुछ ना बोलो. दीपक शेठ बोला ना कुछ. 40 39 50 बोलो 39 50 आगे 1 2 खादोड साहब 1 2 नहीं होना. चलो दीपक शेठ 39 50 लिख लो. चलो 12 पोते. चलो आगे. चलो सब पेपर लो. चलो शेठ चलो साहब इधर इसको बोलते हैं बिना सोना. चलो बिल्कुल अच्छा 1 नंबर क्वालिटी दाना. चलो लगा 40 4000 काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. टेन्शन घ्यायचं कामच नाही. पुरा बिलकुल रस्त्यावर जाणता आता. बिलकुल टेन्शनच घेऊ नका तुम्ही आता. निवांत राहा. तेच म्हणलं 4039 माणसाला काहीच वाटते ना. पाहिजे बा. तेच म्हणलं जरासं म्हणजे टेन्शन येऊन राहिलं. नाही तुम्हाला काहीच काम नाही. खादोड आहे ना. खादोड आहे तोपर्यंत तुम्ही चिंताच करू नका. पुरा रस्त्याला जाणतो तुम्हाला. ठीक आहे चला येतो तुम्ही. चला चलो आगे. चलो खादोड साहब आगे. चलो बोलो चलो 4002 4020 4030 30 40 50 60 70 80. चलो आगे सर दीपक शेठ 90. चलो 41 चलो आगे. इतक्या पटपट काम नको करू नकोस. तू गेला की चालला इथं पटकन. तोडा डांगा. अबे 12 वाजता काढून देईन ना आपल्याला. दिवस गाजून आहे ना इथं. मग पूर्ण डिटेल माहिती काढणं आहे. इथून निघायचं नाही ना आपल्याला. धीरे चालू दे ना बरोबर. पण लवकर माहिती काढ जराशी. खोल फिटिंग करणं सुरू करणं. ती सासरा बिमार आहे नाही हे असं तसं. ते अजून आले ते बाई हे. ते आली म्हणलं इकडे साठी पाहिजे. काय चालू काय म्हटलं तुमचं? अरे बाबा मुलांनो काही नाही. ते सायकलले सामान आहे का नाही? ते आण म्हणलं याले. फालतू अजून चोरी जायचं म्हणून म्हटलं. बाबा ते सायकलचं काय सामान आहे तुमचं घेऊन येते अंदर. काहीच ठेवू नका तिकडे. बाहेरचं कोण काय नाही सांगता येत नाही. तर म्हटलं मी काय म्हणते. मी चालले आता आपल्या जिनिंग मध्ये. मी कसं रोजच जात असते. एक वेळ तिथून चक्कर मारून येते. अर्ध्या तासात येऊन जाते मी. तोपर्यंत तुमचं काम चालू द्या तुम्ही. पूर्ण गार्डन मध्ये साफसफाई करा. पूर्ण बिलकुल जे तुम्हाला काम सुचते तसं करा. हो म्हणा. पण थांबा तुम्ही सामान मग. तुमच्या तिथं बरं राहते कमी जास्त हे ते. नाही ना बाबा मला तिकडे जावं लागतं ना. ती महत्वाचं आहे ना. गेले की आले मी. मला काही जास्त वेळ नाही लागत. 15 ते 20 मिनिटातच येते मी. 4 व्हीलर काढले की निघालीच मी. करा तुम्ही कामं करा म्हटलं. ठीक आहे बरं चालते या मग लवकर. काय करायला म्हणजे कुठे इकडे येऊन राहिले.
हा ब्रेक नंतर पायदा म्हणलं जाऊ नका इकडे तिकडे. आपलाच नंबर आहे आता. हो जेवण खावणं झाले की सगळे पेपर बिलकुल सुरुवातच होऊन जाते 3 वाजता. म्हणलं जेवण घेऊन झाले का नाही नाही तर जा या जेवून. एवढा मोठा 400 क्विंटल माल टाकला. कमीत कमी जेवायला तर म्हणलं लागेल तुम्हाला. जा ना आता मागच्या वेळेस जेवण केलं तसं. कुठं जाता बाबा जेवाले 60,000 जेवण पडलं राजे तू येते. मग तिकडे आम्ही जाऊन बसलो इकडे आमचा चुना लागला. मग खादोडे चालला जाता ना बा त्याच्यावर ध्यान ठेवून ना इकडे चिवरायला ते आता. जाते वाटते जेवायला ते नाही 3 वाजता. आताच काहीतरी घनचक्कर चालू होती ते. काय होते काय सांगा आता देवजानी. नाही नाही बाबा जेवत नाही म्हणलं आम्ही. ते खादोडे साहेब आले बा. अरे राम राम खादोडे साहेब. का काय इकडे आहे का सगळे. बरं आलो. खादोडे साहेब काय गेलं का जेवण करायला घरी जात असता तुम्ही. जायचं वाटते अजून. काय जाता घरी रोजचं घरचं खाणं मग काय आज आहे दोडक्याची भाजी एकतं त्यातल्या त्यात. दोडके म्हटलं की आपल्याला आवडत नाही. म्हणून म्हणलं आता कधी लाभाजीलाच पाहून राहिलो होतो. कसं आहे गावातले लोक असते मस्त आता तुरीच्या दाण्याची भाजी अंबाडीची अशी आहे ते कोणतं फुलं असते ते लाल त्याची चटणी असे लय कास्तकार आणते तर जेवतात मस्त. असं वाटते की का आपण बसावं त्याच्यात पण आपल्याला म्हणता येत नाही आपली पोझिशन पाहून. तर नाही कंदीला भाजी आणली का शिदोरी गिदोरी गावातली. बाबा योगच चांगले वाटते आपले नाही का. जात नाही वाटते कडे घरी आता. अरे बाबा म्हणा तुम्ही काय राजा. म्हणलं बा सगळे ते शिदोरी आणलेले आहेत आम्ही जेवायलाच बसणार होतो आता. चल म्हणलं मग शिरफ आणली तर शिदोरी ते झुमऱ्या गिमऱ्या दे ना आवाज सगळ्याले. हो चला ना मग. चला मस्त बसू एका ठिकाणी. मस्त जेवण करू. चला म्हटलं आपल्या शिदोरीतली मस्त तुरीच्या दाण्याची भाजी आहे आणि अंबाडीच्या त्या फुलाची ही चटणी बी आहे. चला मग तो वडा झाला आपला. हे बा फसकला शिल्लक आहे ना पण. तेच म्हणलं नाही तर माचन तुम्ही उपाशी राहायचे. हे मसाल्याच्या भाज्या खाऊ इटला माणूस लागा. ते हरभऱ्याची असं ना हरभरा गिरभऱ्याची भाजी सवतलेल्या ताव्यावरची. बाबा पाठवली ना बुडीनं पाठवलीच असत. मग काय आता हरभऱ्या खुळणं सुरू असते तर आणतेच बाया. आपल्या शिदोरीत असं नसते आणली ना भानून आणली असत. चला मस्त बिलकुल. चला तुम्ही जेवणच करा आता. याले म्हणते जेवण काय राजा जेवण होय पापर. ताज हॉटेलमधलं जेवण याची बरोबर नाही करत. सांगतो तुम्हाला वाटते आपल्याला. आपल्या भाज्या हे ते सांगू ना. तुरी दाण्याची भाजी पहा इकडे अंबाडी चटणी आहे ठेचा इकडे कोणाचं वांग्याचं भरीत आहे तिकडे ते कंदिला भाजी निंबून ते मेथी हिरवान भाजीपाला बापा काय राजा सांगा बरं. अरे लय तकदीर लागते हे भेटायला सांगतो तुम्हाला. सांगतो हे पनीरा मसाले खाऊ खलास लागले लोक सांगतो तुम्हाला. म्हणून म्हणतो हे भाज्या जे आपण खातो ना तुम्ही गावरानी खरे भाग्यवान तुम्ही पापरा हिरवे बिलकुल. काय नाही याचे ती सांगा ना तुम्ही. सांगा ना हिरवे कांदे काय आंबट चुक्याची चटणी ते ठेचा ते पातळ भाजी ते तुरीच्या दाण्याची काय होई राजा मायाविंद. कोणा पण कदर नाही लोकांना याची. अरे काहीच कदर नाही. मसाल्याच्या भाज्या खाते आणि बिमाऱ्या लावून घेते. बाकी काय म्हणा बा ओळा चला हरभऱ्याची वाटी भाजी नाही बापा वसऱ्याच्या हरभऱ्याच्या आणि तुरीच्या दाण्याच्या दिसू राहिल्या. चला घेतला आता सगळ्या करा जेवण करा मस्त फसकाला. मी जरा म्हणू शकतो जेवतो आज. नाही तर मी घरी गेलो असतो का नाही बस दोडक्याची अर्धी पोळी खाल्ली असती मी दोडक्याची भाजी. बस निघालो असतो बापा. आता सांगतो ना पुरण ना पण पोळ्या घ्या हे ते पराठी गिराठी आहेत पुरण ना. टेन्शन नका घेऊ ना तुम्ही जेव्हा आम्हाला जास्त भूकही नाही खान तुम्ही भेडवा चल द्या जोक कंपनी आहे. घे झुंबर करा सुरू करा घ्या निंबू पिया मस्त मेथीची भाजी आहे बिलकुल. चल द्या बिलकुल मुये घे. जमलं आता योगच आला वाटते नाही का. आज जरा मूड चांगला आहे का खादोड्याचं नाही का. मस्त जमते वाटते आपला 47 नाही म्हणता साहेब आता काय भाव गेला मग आता टॉपमध्ये काय भाव गेला आपलं सोयाबीन सध्याच्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत. तुम्ही का नाही तुम्हाला लोक कसलं करता तुम्ही बिजा हरण काय माणसं. अरे काही भाव लागून तिकडे पैशाला पण तीनच आहे ना कधीला पाहिजे सांगतो तुम्हाला. तुम्ही काय लोड घेऊन राहिले तुम्हाला लागला ना आता मी कुठे गेलो का बा. अरे इथं तुमच्या समोर आहो ना मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. 47 लागलं म्हणून आताच तुमची चिठ्ठी तयार करा काहीच विषय नाही. हो ना ते आहेच म्हणा. लुक कसं करतेस ना माणसाची. जोपर्यंत चिठ्ठी हातात पडत नाही काय भावाने लागलं बा तोपर्यंत धुक करते ना. हो ना आता काय होते काय नाही विचारत असावं. बरं आता काही काळजी नाही म्हणा. तुम्ही असल्याच्या ना टेन्शनच गेलं पण. तेच म्हणलं आता हे बोललो का ते विषय काढू नका. बिलकुल आता मस्त फर्स्ट क्लास मला जेवण करू द्या. नंतर पाहू. एक तर माणसाने जेवण केलं पाहिजे नाही तर बोललं पाहिजे. दोन्ही प्रक्रिया एका वेळेस करायच्या नाही. एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. घ्या जेवण रट्टवून आता मस्त. असं वाटतंय काय राजा जेवण होय एकदम असं घशाला घाला ना कंदीला भाजी बाकी मावर राजा. हो ना आता तसं वाटते काय हराशील जाऊ नये मस्त आराम करा. जाय तिकडे असं नका करू बा. घेसान जीव राजा. हो ना मजाक मध्ये फालतू काय बा आम्ही मोठं आहे बा आशेवर आहोत बा. नाही तर बस राजा देसन अंग टाकून बावा आहे. घरची फोन का नाही सुसू देत नाही. हो ना आता इले वाटत असून काऊन नाही आले आता. 1 मिनिट हो पाय उचलून आता. हो झालं आता सुरू करण काय म्हणता आता. हॅलो बोल. काय तुम्ही म्हटलं जेवायला आले नाही. किती घोर झाला म्हटलं घरी माहिती आहे का तुम्हाला. अरे बाबा लवकर घरी म्हटलं तुम्ही अर्जंट मध्ये. अरे आज नाही आलो मी घरी तर काय झालं आता. काय झालं काय म्हणलं नेमकं काय गडबड झाली. बापरे म्हणलं बा 20 तोळ्याचा हे गेला म्हणलं हार गेला 20 तोळ्याचा. सांगतो तुम्हाला 2 अंगठ्या गायब आहेत. पान तुम्ही घरातल्या गायब झाल्या म्हटलं लवकर या तुम्ही. चोरी झाली आपल्या घरात आता. काय बोलून राहील तू. चोरी व्हायला कसं काय. तू कुठे गेली होती. तू कुठे होती म्हणलं. मी तिथं आपल्या जिनिंग मध्ये गेले होते. ते 2 मुलं नाही आले का सकाळी. तर ते आपलं बगीचा साफसफाई करायला. तर त्याच्या भरोश्यावर घर ठेवलं. तिथून मग मी गेले जिनिंगला आणि 15-20 मिनिटात परत आले. रे कोण होती ते सकाळी आले ते दोघं जण. अरे ते तर रामपूरचे आहेत ना ते लारान काय नाव आहे त्याचं ते. हो ते भूषण लारा ते दोघं होते ना. हो ते घरीच होते दोघं. पण तरी पण आता ते तर नसेल म्हणा तसे. पण कोण नेलं काय माहिती. हो पहा तुम्ही लवकर घरी या. तसं नाही पोरं चांगले आहेत ते. पोराचं काही नाही कोणतरी आलं ते 100%. अरे जाते कुठं ते हे बा आपले CCTV चालू आहेत का CCTV. ते माकडांनी ते वायर तोडलेत ना. हो त्याच्यामुळे ते कसं बंदच आहे ना आपलं 2-4 दिवस झाले.
काय गॉड काय करा आता तापत झाली हे बा काळजी करू नको तू किती गेलं म्हणजे 20 तोळ्याचं हारण आपलं अंगठ्या समजा 10 ग्रॅमच्या बरं ठीक आहे येतो मी आता नसतं ताप झाला आता हे आलोच मी बस 5 मिनिटात पोहोचतो तिथं काय पाहू आपण काय आहे लवकर यार आणखी काही गेलं का पाहावं लागते मी शोधत आहे अजून काय काय गेलं ते पण मला हे लवकर मी बाहेर टेबलावर ठेवलं होतं ना हॉलमध्ये ते गेलं. बापरे लवकर पाहून घे आलोच मी हो ना अरे बापरे लुक करू राहिला माय आलोच मी बापरे काय झालं मग खाजूर साहेब काय झालं काय चोरी झाली म्हणते राजे हो चोरी झाली आता उभे भर दिवसात दरोडाच पडला माघारी पाहतो मी आलोच मी अजून आता टाईम आहे हराशीले पोचतो मी तोपर्यंत. अरे बापरे देव साहेब अरे साहेब मी काय म्हणतो हरच झाल्यावर जा ना मग हरच झाल्यावर काय रे माणसाले काय पडलं तुम्हाला काय पडलं माझ्या इकडे किती काय चोरी झाली काय नाही दरोडा पडला काय झालं मला पाहून ते येऊ द्या राजा आहे ना 5 वाजे लोक चालते ना हराशी येतो मी तुम्ही काळजी नका करू हो ना माणूस इकडे टेन्शन मध्ये राजा हो ना घाम फुटला ना मला आलोच मी थंडावणार प्रचार तोफा उत्साह शिगेला दिनांक 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीचा 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता प्रचार तोफा थंड पडणार आहे आणि 2 डिसेंबर रोजी मतदान असल्याने निवडणुकीची रंगत वाढली असून मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अरे आताच तर प्रचार खरा सुरू झाला पाहू आता काय आहे तर हे कसे काय चमकले वावरत नाही हो ना वावरत नाही दिसत नसते. अरे का शिवलाल भाऊ आज कसे काय इकडे चमकले म्हणलं काय राजा हे पाणी आपलं राहिलं होतं ना हो ते काय जरासं राहिलं आता तेवढं देऊन देतो म्हणलं पोट्ट नाही ना जागेवर पोट्ट गेलं मार्केटात नाही काय करा. अरे बाबा हो राजा ती मोठा आहे माया गेलं ना हो गेलेत बा ते काय आहे ते द्यायचं आता त्या कंदीला बाजीला सोबती म्हणून गेलेत ते चला गेले बाकी काय म्हणते काय माणसं उभे नाही केले वाटते नाही आपल्या संघटनेची इचुकाटा संघटनेच तुमच्या नगर परिषदेला काही नाही वाटते हालचाल आहेत ना हाय कान्याकोपऱ्यात नाही आहेत आमचे अपक्ष म्हणून उभे राहिले तर या म्हणून राहिले ते हो ना स्टार प्रचारकाच्या यादीत पहिलं नाव आहे आमच्या इचुकाटा संघटनेत आणि मी राजा पाणी द्यायला यायला लागलं मला काय करतात काही चालत नाही ना माणसाचं असं आहे ना घरच्याच्या पुढे घरच्याला काही आपली किंमत माहित नाही पहिले का स्टार प्रचारक हो का असं हो नाही आहे तर म्हणा आता अध्यक्ष म्हणल्यावर आता तालुका अध्यक्ष म्हणलं बाकी तालुक्याला बोलावतेस ना बरं काय डबा गिबा काय जेवण करायला वाटते मॅडला चला आता पाणी गिनी असते म्हटलं काही भाजीपाला आहे ते जरा जेवताना घेते हो म्हणून म्हटलं इथं बसा तू दिसला पेपर वाचताना म्हणून इकडे आलो असं हो का बस ना मग घे डबा घे हो मी तर जेवलो बा आता हो काही आण ना पालक समार हे ते हो जे लागलं ते मुळे कांदा गांजर घेऊन ये मी काय म्हणलं असे फोन येऊन राहिले मला हो निरा फोनावर फोनच चालू आहे या प्रचार करायला आजचा शेवटचा दिवस आहे पालकनाथ हे पाणी दिल्यावर हो जास्त लागले काचं पाहू दे आता कोणाचं इथं कोणत्या नगर परिषदवाल्याचं पाहू दे. अरे खातोड्याचा फोन वाटते या ऑफिसर काय फोन केला मला आता हॅलो बोला म्हणलं काय म्हणता टरेल गेलीच नाही अजून नाही का हो नाही आहे ना बरोबर आहे ना अंगातच टरेल आहे ना आता हे बा सांगतो तुम्हाला फोन कायसाठी केला माहिती आहे का जरासे तुम्ही आता लाईनवर या म्हणला आता हो तुमचं भरलं म्हणलं आता हो भरले तुमचे 100 पापा झाले आता तुम्हाला काय आता सांगायचं ते मी क्लिअर सांगून राहिलो आता जाणं काय सांगतो तू क्लिअर नाही द्या हो तू काय सांगायचं ते सांग मला काही फरक पडत नाही काय म्हणणं आता काय म्हणणं म्हणजे तू आता पहिले घरी आहे म्हणला हो तू ते आपला दिदा सनसनी सनसनी आहे तुमच्या गावातला त्याला लवकर घेऊन घरी आहे म्हणलं तू हो मोठं कांड झालेलं आहे म्हणलं घरी लवकरात लवकर आहे म्हणलं तू तुझ्या घरी काय झालं आम्हाला माहिती आहे का ते हो तुझ्या घरचं तू निपटून ना आम्हाला काय सांगून राहिला तू आम्हाला काय बोलावून राहिला तिथं अरे बा काय म्हणते म्हणलं ते काय होई ते ते बोलबर खातोडीचा नंबर आहे ते हो बोलबर द्या सांग बोला खातोडे याच्या संग बोला म्हणलं देवदास संजन इथंच आहे सांगा काय आहे आहे ना तिथंच आहे ना बरोबर हो द्या फोन द्या दिले फोन द्या हो द्या स्पीकर ऑन करा गडबड आहे म्हणून हॅलो काय म्हणलं खाजोडे साहेब काय म्हणता तुम्ही काय झालं अरे काय नाही झालं हे विचारा तुम्ही आता हो तुम्ही लवकरात लवकर माझ्या घरी आहे हो त्याशिवाय सांगून राहिलो मी माझ्यासारखा खराब माणूस नाही हो मी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिल्याशिवाय राहणार नाही मी सध्या थांबून हो माझ्या मिसेस आता कसं ऐकून नाही राहिली मी तुम्हाला एक समजदारीचा फोन केलेला आहे हो अर्जंट तुम्ही दोघे जण या केलं शिवलं काय झालं काय म्हणलं अरे पण केलं काय काही माहिती नाही ना आम्हाला काही केलंच नाही तर आम्ही काय म्हणाली होती तर तुमचं ध्यानच नाही ना हो लेकरावर ध्यानच नाही तुमचे पोट्टे काय करून राहिले तुमचं लक्ष तरी आहे का त्याचे मोबाईल पहा त्याचं काय चालू असते काय नाही तुम्ही जराशी पाहणं शोध घ्या त्याचा सध्या काय करून राहिलं काय काम केलं त्यानं कोणता कारनामा केला माहिती आहे का या दोघांनं तुमचा पोरगा आणि ते शिवलालजीचा पोरगा दोघे जण इथं आले सकाळी त्याने कोणता कारनामा केला काय सांगू तुम्हाला आता फोनवर सांगू अरे लाऱ्या घाल तिथं आला लाऱ्या तर तिकडे गेला ते सोयाबीन संग आता ते मालिकाला जातो म्हणे कंदीला बाजीचा ते जरा सोबती म्हणून गेला बधी तेच म्हणून राहिलो तुम्हाला तेच सांगून राहिलो की तुम्हाला माहिती आहे का काय आले ते माझ्या घरी सकाळी आले म्हणलं ते 7-8 वाजता सांगतो तुम्हाला काय आले काय नाही तर मोठी चोरी झाली म्हणून माझ्या घरात लवकरात लवकर या तुम्ही त्याला खोलीत बंद करून केलेला आहे आणि लवकर मी पोलीस स्टेशनला बोलावणार आहो परंतु आता तुम्ही एक लवकरात लवकर येऊन त्याला जर वस्तू वापस दिली तर ठीक नाही तर मी आता काही हे करणार नाही काय बोलून राहिले हो लबाड्या कामा नका करू म्हणलं तुम्ही पोट्टे काय चोऱ्या करायला तुमच्या घरात नाही काय बोलून राहिले राजा नाही तू यातच नाही येऊ नको हो मी फक्त तुम्हाला आता 1 घंट्याचा टाइम देतो हो 1 घंट्यात जर तुम्ही इथं आले तर ठीक नाही तर मी रिपोर्ट देऊन मोकळं करतो जमा करतो पोलीस स्टेशनला मोठी आहे ना दरोडा घातलेला माझ्या घरामध्ये भर दिवसा तुम्हाला काय वाटून राहिलं लवकरात लवकर या तुम्ही ठीक आहे ठेवा फोन आता पाहू द्या